नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट तेनालीरामनची सांगणार आहे. तर ऐका. महाराज कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते. ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत. प्रजेचे सुख दुःख जाणून घेण्याकरता ते नेहमी दक्ष असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. कधीकधी तर महाराज तेनालीरामनला असे प्रश्न विचारत असत की त्याची उत्तर देणे तेनालीरामनलाही अवघड होत असे. तरी देखील तेनालीराम अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी महाराज तेनालीरामनसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक त्यांनी तेनालीरामनला विचारले, तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तेनालीराम तत्परतेने म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? महाराजांनी तेनालीरामनला प्रश्न विचारला. तेनालीराम यावर विचारपूर्वक म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार झालेले ते दोघे बोलत बोलत रस्त्याने पुढे निघाले. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. विहीर खोदण्यात तो इतका मग्न होता की त्याचे लक्ष राजाकडेही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. ते कसे? आश्चर्यचकित होत महाराजांनी विचारले. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचं हित बाजूला सारून दुसऱ्याचा हिताचा विचार करते ती सर्वश्रेष्ठ असते. तेनालीरामनचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तेनालीरामनचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. प्रजेच्या भल्यासाठी आपल्यालाही आणखी काहीतरी केलं पाहिजे याबद्दल महाराज विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीरामनसोबत पुढे जाऊ लागले. तर बालमित्रांनो, यातून आपल्याला काय समजले? आपल्या स्वतःचा विचार आपण न करता आपण इतरांचाही विचार केला पाहिजे. धन्यवाद.